मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक। लवकरच विधानसभा जागा वाटप। नाना पटोलेंची माहिती। तर विधान परिषद निवडणुकीसाठीची रणनीतीही ठरली। विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार। 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात। घोडेबाजार होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची भेट। नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात दोघांची तब्बल अर्धा तास चर्चा। विश्वविजेत्या टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांचा विधान भवनामध्ये शाही सन्मान। सूर्यकुमारने घेतलेल्या कॅचवरून रोहित शर्मा, अजितदादांची फटकेबाजी। विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटलांचं मोठं विधान। 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे, मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेणार। झी24 तासच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जरांगे पाटलांची माहिती। महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प। सॉफ्टवेअर अपडेटसाठी 3 दिवसांपासून यंत्रणा बंद। डिस्चार्जसाठी परवानगी नसल्यानं रुग्णांचा खोळंबा। नाशिकमध्ये नाफेड घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। कांदा व्यापार प्रमुख सुनील कुमार यांच्यासह पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली। कांदा खरेदीमध्ये सरकारची कोट्यवधींची फसवणूक।